प्रतिभा ही गौतमाची माझ्या घरात आहे। प्रतिभा 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 ही गौतमाची माझ्या घरात आहे। पंचशिलेची ऊर्जा माझ्या उरात आहे। राहुल भूत धम्म वरच्या थरात आहे। भीमाला माझे वंदन सप्तसुरात आहे।
या विश्वाला करुणा मैत्री समता बंधुत्वाचा संदेश देणारे शाक्यमुनी शाक्यसिंह महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। तदनंतर बाबासाहेबांचे दुसरे गुरु या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। तदनंतर ज्यांनी दोह्याच्या माध्यमातून समाजाचं आमूलाग्र परिवर्तन केलं, दोह्याच्या माध्यमातून या व्यवस्थेवरती वार केले, असे ते संत कबीर महाराज यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। कुलवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतो। भगवान तंत्या भील यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। कर्मयोगी संत की ज्यांनी दगडाचा टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ निर्माण केला, असे ते संत गाडगे महाराज यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतो। ज्याने ग्रामीण गीतेतून समाजाचं प्रबोधन केले, असे संत तुकडोजी महाराज यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जगनाडे महाराज यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। आणि या महापुरुषाला जन्म देणाऱ्या माता जिजाऊ साहेब या मातेला सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। युग माता भीमाई या मातेला सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। माता यशोधरा, माता गौतमी, माता प्रजापती यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। ज्ञान माता ज्यांची आपण आज मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करतो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। 9 कोटी लेकरांची माऊली, सूर्याची सावली, तुमची माझी माया रमा माऊली या मातेला सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। आणि जातीच्या रोगाने जर्जर झालेल्या भारताला लागलेला शेवटचा प्राणवायू विश्ववंदनीय धम्ममेघ बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवारपंचांग प्रणाम करतोय। आणि आज जिल्हास्तरीय बौद्ध धम्म संमेलन तक्षशिला धम्मवन पर्यटन परिसर बोटे ज्योतिबा नगर तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बाजूच्या पार्ट्या आहेत अश्विनीजी रोशन आणि इकडली पार्टी आहे आकाशराजा गोसावी। आम्ही दोन्ही पार्ट्या आपलं प्रबोधनातून मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला। अशाच प्रकारचं सांस्कृतिक सहकार्य द्याल हीच आशा व्यक्त करतो। आणि आम्हाला या ठिकाणी पाचारण करणारे आदरणीय नीरज भाऊ यांना आणि त्यांच्या कमिटीला माना सन्मानाचा जय भीम करतो। जय भीम। आणि या कमिटीचे अध्यक्ष आहे तक्षशिला धम्मवन पर्यटन समिती बोटे, अध्यक्ष आहे संजयजी गोचे, कार्याध्यक्ष अध्यक्ष आहे संजयजी गोचे साहेब, सचिव आहेत भूमेश्वर साखरे साहेब, सहसचिव आहे विजय भास्कर, सहसचिव आहेत प्रमोद धमगाय, उपाध्यक्ष आहे कविराज साखरे, उपाध्यक्ष आहे हिवराज साखरे। आणि तमाम या कमिटीला माना सन्मानाचा जय भीम करतो। जय भीम। आणि अधिक वेळ न घेता मी माझ्या गाण्याला सुरुवात करतोय। अरे बापरे, चालू व्हायच्या आधी झाले काय? वा वा वा। माननीय राजकुमारजी बडोले साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री भीमराव वाघमारे तुमसर यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली, धन्यवाद। दादा रिदम वाढव कुछ भी नहीं आ रहा, बेस नहीं आ रहा इसका, तबले का
चला जय भीम. अरे जेवणाला जेवल्यासारखं जय भीम घ्या ना रे बाबा. जय भीम. क्या बात आहे वा. अश्विनीजी तुमच्या पार्टीला माना सन्मानाला जय भीम. तुम्हाला सुद्धा जय भीम. आणि गाण्याला सुरुवात करतो. भरपूर वेळ झालेला आहे. काय माझे वडील मनोजराजे घोसावजी त्यांच्या या 4 ओळीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तू बांधिलेल्या तू बांधिलेल्या फुलांची वंदना तुला 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 या उमलत्या फुलाची वंदना तुला. तू बांधलेल्या फुलाची वंदना तुला या उमलत्या फुलाची वंदना तुला. तू बांधलेल्या फुलाची वंदना तुला ह्या उमलत्या फुलाची वंदना तुला. मनोज राजा क्षितिजांचे दरवाजे उघडणाऱ्या या कोटी कोटी मुलांची वंदना तुला. या कोटी कोटी मुलांची वंदना वंदना तुला. म्हणून वंदन गीत गातो. उत्तमातील भैया देखो ना थोड़ा कुछ भी नहीं आ रहा यार अंदर बाबा. शिष्यांना वंदूया. ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबासाहेब नीरज भाऊ. ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबासाहेब. सूर्यापरी उदयास आले बाबासाहेब. मनोज राजा पुस्तकाला रोग होऊ नये म्हणून अबे पुस्तकांचे डॉक्टर झाले बाबासाहेब. शिष्याला
पुरुषातील पुरुषोत्तम पुरुषातील पुरुषोत्तम पुरुष शावर बोला पुरुषातील पुरुषोत्तम पुरुष शावर बोला पुरुष शावर बोला पुरुषातील मनो बुडला नसता तर काय झाले असते मनो बुडला नसता तर काय झाले असते इतिहास घडला नसता तर काय झाले असते मनोज राजा या मुक्या माणसाची लढाई भीमराव लढला नसता तर काय झाले असते कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक अपमानाचा बदला कशा प्रकारे घेत असतात या महापुरुषाकडून आपण शिकलं पाहिजे कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला या बामरांनी या शेंडीवाल्यांनी या RSS वाल्यांनी म्हणून शिवाजी महाराजांनी छोट्या छोट्या मावळ्यांचं स्वराज्य स्थापन केलं आणि शाक्य पंथाची दीक्षा घेतली ज्योतिबा फुलेंचा सुद्धा अपमान केला या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांनी सुद्धा ब्राह्मणी धर्म नाकारून सत्यशोधक समाजाची स्थापना केली तथागत बुद्धांचा सुद्धा अपमान केला या ब्राह्मणी धर्माने त्यांनी सुद्धा ब्राह्मणी धर्म नाकारून बौद्ध धर्माची स्थापना केली राजर्षी शाहू महाराजांचा सुद्धा अपमान केला त्यांनी 1952 ला सर्व बहुजन समाजाला 50% आरक्षण घोषित केले माझ्या बाबासाहेबांचा सुद्धा अपमान करण्यात आला रे माझ्या बाबासाहेबांनी मनुस्मृतीला आग लावून भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना अधिकार दिले म्हणून तर म्हणतोय हा आकाश राजा काय पुरुषातील पुरुषोत्तम पुरुषातील पुरुषोत्तम पुरुष शावर माझ्यावर विश्वास ग्रहण करणारे इंजिनियर नीरज भाऊ कांबळे या माझ्या भावांनी 100 रुपये दिले जोरदार टाळ्या वाजवा बाबासाहेबांचं गाणं म्हणजे आमच्या स्वाभिमानाचं गाणं आमच्या माना सन्मानाचं गाणं आमच्या अस्तित्वाचं गाणं बाबासाहेबांचं गाणं ऐकत असताना हात बांधून कधी बाबासाहेबांचं गाणं ऐकू नये बाबासाहेबांचं गाणं ऐकत असताना हात असे मोकळे पाहिजे दादा कवी टाळी वाजवा लागेल याचा नियम नसतो म्हणून बाबासाहेबांच्या लेकरांनी हात मोकळे ठेवा बाबासाहेबांचं गाणं म्हणजे आमच्या जीवन मरणाचं गाणं स्वाभिमानाचं गाणं आमच्या अस्तित्वाचं गाणं बाबासाहेबांचं गाणं मर्दानी गावन मर्दानी ऐकावं चला जोरदार या कमिटीसाठी टाळ्या वाजवतो पुरुषातील पुरुषोत्तम पुरुषातील पुरुषोत्तम पुरुष शावर
शिष्यांना वंदूया. का म्हणलं असं गुरु शिष्यांना वंदूया? अनेक गुरु होऊन गेले. त्यामध्ये द्रोणाचार्य नावाचा गुरु होऊन गेला. त्यानं आपल्या शिष्याला गुरु दक्षिणा म्हणून डाव्या हाताचा अंगठा मागितला होता, परंतु आपल्या बापाने असल्या प्रकारचे काही मागितलं नाही. म्हणून गाण्याची पहिली माळ सादर करतो. विहारी होऊनी गोळा, विहारी होऊनी गोळा, विहारी होऊनी गोळा, विहारी होऊनी गोळा, पंचशील बाबासाहेब म्हणतात, जेथे विहार नाही ते गाव नाही. परंतु मी माझ्या डोळ्याने बघितलेला प्रसंग आहे. 2 कोटी रुपयाचं विहार ऐकण्यासारखा विषय मावल्यानं. 2 कोटीचं पैसेचं बजेट खर्च करून बांधलेलं विहार, आणि त्यामध्ये एक मुंबईवरून ट्रेनर आणला यांनी, आणि त्या विहारातनी झुंबा क्लासेसचं काम चालू होतं. मी बघितलं, त्या ठिकाणी गेलो, कारण गायक हा भ्रमंती करणारा असतो. जी प्रवीण, माझा भाऊ प्रवीण वैश्रम यांच्याकडून मुंबईवरून पैसे मिळाले. जोरदार टाळ्या वाजवा. तर बाबासाहेब म्हणले होते, विहार ही छोटीशी संसद आहे, त्यामधून आपले मार्ग निघतील, देवाणघेवाण होईल विहारातून. परंतु विहार मर्यादित झाली वंदना घेण्यापुरती. म्हणून हा पामर म्हणतोय, आकाश राजा, कधीतरी हिशोबाचा ताळा व्हायला पाहिजे. आजची झोपडी उद्याचा वाळा व्हायला पाहिजे. मनोज राजा, बौद्ध विहारे फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी. बौद्ध विहारे ही परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये शिकणारे बाबासाहेब आंबेडकर, त्या विद्यापीठाने ठरवलं 100 बुद्धिमान शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी करायची. त्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी माणसं होती. त्यांच्यातलं भारतातलं एकच नंबरवर नाव होतं, आणि ते नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. नंतर त्यांनी 10 लोक काढायचं ठरवलं. त्या 10 सुद्धा बाबासाहेबाचं 1 नंबरवर नाव होतं. नंतर त्यांनी एकच नाव काढायचं ठरवलं, सगळ्यात बुद्धिमान कोण, आणि ते नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. म्हणून अनंत राऊत सरांची हे ओळी आठवल्या मला कवितेच्या. अनंत राऊत सर म्हणतात,
शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला राजा म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा आणि वेगळा, न्याय स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? त्या लहानशा विद्यार्थ्याने उत्तर दिलं गुरुजींना. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराव लिहिलं. ज्ञानी सर्वोत्तम, ज्ञानी सर्वोत्तम, गुरु शिष्याला बाबासाहेबांचंच गाणं ऐकत आहे की दांडा गोडगेचं ऐकत आहे? चला दोन्ही हात वरती सर्वांचे जे जे बाबासाहेबांना आपला बाप मानतात अशा लोकांनी हात वर करा. दादा ओरिजिनल ओरिजिनल दोन्ही हात वरती गाणी वाजवा. ज्ञानियाती सर्वोत्तम, ज्ञानियाती हात खाली नाही झाले पाहिजे. चला वरती दोन्ही हात वरती. अरे महिला मंडळ पुरुष मंडळ दोन्ही हात वरती टाळी वाजवा. ज्ञानियाती सर्वोत्तम, ज्ञानियाती सर्वोत्तम, शिष्या माणसं तलवारी परी पातीची पाहिजे. तालिया बजाने पे मजबूर हो जाएगा. माणसं नीरज भाई माणसं तलवारी परी पातीची पाहिजे. जळणाऱ्या दिव्या परी वातीची पाहिजे. मनोज राजा परिवर्तन घडवाया येथे हिजडे नाही मर्दाच्या जातीचे पाहिजे. भारताचा सुप्रसिद्ध तबलावादक माझा लहान भाऊ आशिष देश प्रताप या माझ्या भावाने या छोट्याशा कलाकाराची कदर केली आणि माझ्या पार्टीला 100 रुपये दिले. जोरदार टाळ्या वाजवा. वाजत चालत राहा की रक्ताचं सर्क्युलेशन होतं. टाळ्या वाजवा आणि आपण बाबा आपल्या बापाच्या गाण्यावरती टाळ्या वाजवतो आहे की नाही? त्याला जोरदार वाजवा एकदा. आणि त्याचप्रमाणे संजयजी कोचे अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. ते पण काय म्हणतात? ज्ञानियाती सर्वोत्तम, ज्ञानियाती सर्वोत्तम, गुरुजी चाला गुरुजी चाला
गाण्याची दुसरी मास सादर करतो. एक सम्यक संबुध तुझा आहे प्रतिबुध, मान वाल्यातही भीम मानाने मोठा आहे. मान अभिमान वाल्यातही भीम मानाने मोठा आहे. दान वाल्यातही भीम दानाने मोठा आहे. मनोज राजा कोलंबिया विद्यापीठ गरजून सांगते, ज्ञान वाल्यातही भीम ज्ञानाने मोठा आहे. एक सम्यक संबुध आणि तुझा प्रतिबुध, एक सम्यक संबुध आणि तुझा प्रतिबुध, दोन्ही गुणवंत कार्यक्षम, दोन्ही गुणवंत कार्यक्षम, गुरु शिष्याला बनवूया. शेवट सादर करतो आणि चालू असलेल्या गाण्यावरती इंजिनियर आशिक भाऊ नंदेश्वर आणि त्याचप्रमाणे विशाल भाऊ नंदेश्वर यांच्याकडून 100 रुपये 200 रुपयाची भेट म्हणजे जोरदार टाळ्या वाजवायच्या. शेवट सादर करतोय. मनोजी राजा दिला मंत्र, मनोजी राजा दिला मंत्र, मनोजी राजा दिला मंत्र, मनोजी राजा दिला मंत्र. मुझे भाई 4 लाइन दे रहा हो काका, मेरी जान अश्विनी जी. तृषा तृप्त झाल्या शब्दा पुढे भीमाच्या, तृषा तृप्त झाल्या शब्दा पुढे भीमाच्या, सरिता वाहत आल्या शब्दा पुढे भीमाच्या. मनोज राजा अर्थपूर्ण शब्दातील अर्थ ऐकून अबे तलवारी बोथड झाल्या शब्दा पुढे भीमाच्या. मनोजी राजा विलाय मंत्र, सदा सदा सुखी हो तू, सुखी हो तू, सुखी हो तू, सुखी हो तू. मनोजी राजा हाँ क्या बात है. भारताचे सुप्रसिद्ध संगीत ऑर्गनायझर जयवंतजी फुलझेले माझ्या काकाने 100 रुपयाची भेट दिली. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे उभरता गायक सम्यक करमनकर या माझ्या भावाकडून सुद्धा ही अनमोल अशी भेट आहे. आणि त्याचप्रमाणे भारताचा सुप्रसिद्ध यंग कवी, फार सुंदर त्याची लेखणी आजकाल चालू आहे, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध कवी विजयजी गायकवाड माझ्या भावाने सुद्धा शब्दाची कदर केली, माझ्या पार्टीला उपकृत केलं. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. मनोजी राजा सुखी हो तू,
प्रभू पाने सारे आपण शिशाला